रिसर्च पेपर लिहिणं ही गोष्ट चांगलीच आहे, पण जोडीला प्रोजेक्ट झाला पाहिजे. रिसर्च प्रोजेक्ट्स जितक्या चांगल्या प्रमाणात आपले व्हायला लागतील किंवा त्यासाठी आपण प्रयत्नशील राहूत, एका विशिष्ट क्षेत्रामध्ये आपली स्वतःची एक ओळख तयार व्हायला लागेल. आणि ती ओळख फक्त त्या व्यक्तीची नसेल तर ती इन्स्टिट्यूटची ओळख असेल. आणि तशा जर गोष्टी आपण करायला लागलो तर त्याचा फायदा पहिल्यांदा आपल्याला होईल, नंतर इन्स्टिट्यूटला होईल आणि शेवटी विद्यार्थ्याला सुद्धा होईल. कारण तुमचं टीचिंग जे आहे ते तुम्हाला अधिक चांगलं करण्यासाठी ती बाब मदत करेल. नॅकबद्दल तर आता काही फार वेगळं सध्याच्या घडीला आपण यासाठी बोलायचं नाही, कारण नॅकची जी मेथोडॉलॉजी आहे ती आता बदललेली आहे. आता नवीन मेथोडॉलॉजी माझ्या माहितीप्रमाणे एप्रिल-मे मध्ये लागू होईल आणि त्यानंतर आपल्याला नवीन पद्धतीच्या नॅकला सामोरं जावं लागेल. आणि या नॅकचा जो दृष्टिकोन आहे हा आउटकम बेस्ड जास्त आहे. म्हणजे आपण फक्त ह्या प्रकारची ॲक्टिव्हिटी आम्ही घेतली एवढं सांगून पुरेसं नाही, तर त्याचं नेमकं आउटकम काय आहे ते आपल्याला ऑनलाईन अपलोड करावं लागणार आहे. आणि आपल्याला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे की आता येणाऱ्या काळामधलं नॅक हे फिजिकल पद्धतीचं असणारच नाही, ते ऑनलाईन पद्धतीने होईल. तुम्ही जो डेटा सबमिट केलेला आहे त्याचं फार व्यवस्थितपणे व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर ॲक्रिडिटेशन आपल्याला दिलं जाईल. तर या प्रक्रियेसाठी आपण आत्तापासूनच तयारी करणं गरजेचं आहे. कारण हायर एज्युकेशनमध्ये डॉक्युमेंटेशनला फार जास्त महत्त्व आहे. नंतरच्या काळामध्ये आपण जेव्हा नॅक आलं की 5-6 महिन्यात आपण जे करायला लागतो त्याच्यामध्ये सगळा गोंधळ उडतो आणि त्याच्यामध्ये प्रॉपर पद्धतीने डॉक्युमेंटेशन होत नाही. म्हणून जर आपण जी ॲक्टिव्हिटी विद्यार्थ्यांसाठी घेतोय किंवा जी घेतलेली आहे किंवा जे काही आपण केलेलं आहे त्याचं जर योग्य डॉक्युमेंटेशन आपण दरवर्षी करायला लागलो तर मला असं वाटतं की नॅकची प्रक्रिया फारशी आपल्याला अवघड वाटणार नाही. कारण AQAR इज जस्ट लाईक मिनी नॅक. म्हणजे दरवर्षी आपण तो AQARचा रिपोर्ट सबमिट करत असतो आणि तो AQAR म्हणजे काय, एका वर्षाचा रिपोर्ट आहे आणि असा 5 वर्षाचा एकत्रित रिपोर्ट म्हणजे फायनल SSR आहे. त्याच्यामुळं ते जर सातत्यानं आपण व्यवस्थितपणे जर केलं तर नॅकची प्रक्रिया आपल्याला कठीण वाटणार नाही. पण लक्षात घ्यायची बाब अशी आहे की आउटकम बेस्ड नॅक असल्यामुळं आपल्यावरची जबाबदारी वाढलेली आहे आणि 10 क्रायटेरियन त्याच्यामध्ये आहेत. आणि आपल्याला बऱ्याच जणांना माहिती असेल की त्याच्यामध्ये जे पॉईंट्स दिलेले आहेत त्याच्यावर फारच बारकाईने विचार करण्याची आवश्यकता आहे, विचार करण्याची गरज आहे. आणि पुन्हा एकदा आपण तिथंच येऊयात की हे जर आपण त्या वेळेला जर करायला लागलो, आपण व्यवस्थितपणे जर केलं आणि ते सगळं करत असताना मी जशी ज्याच्यापासून सुरुवात केली, विद्यार्थ्यांसाठी आपण एखादी क्लब सुरू करणं, म्हणजे लँग्वेज क्लब असेल किंवा अजून काही असेल ते करणं, किंवा जसं आता ELTAचं चॅप्टर असतं, इंग्लिश टीचर्स एक फार मोठं असोसिएशन आहे भारतातलं, तर त्यासाठीच असणारं जे चॅप्टर आहे त्या चॅप्टरच्या माध्यमातून आपण ते चॅप्टर इथं सुरू करून ॲक्टिव्हिटी घेणं, की NPTELचे वेगवेगळे कोर्सेस आहेत. NPTEL हा तर शासन मान्य असणारा खूप मोठं चांगलं महत्त्वाचं असं व्यासपीठ आहे विद्यार्थ्यांसाठी. तर या प्रकारचे कोर्सेस त्याचं चॅप्टर आपण सुरू करून ते कोर्सेस जर आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले, कारण मला माहिती आहे की गोष्टी आपण फार उत्साहानं सुरू जरी केल्या तर त्या शेवटापर्यंत येणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे मी माझ्या कॉलेजला अनुभव घेतला, KKM कॉलेजला, की NPTELच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले पण परीक्षेपर्यंत जाणारे विद्यार्थी फार कमी होते आणि त्यातही 1-2 विद्यार्थी फक्त परीक्षेत पास झाले. तर हे थोडंसं आपण याच्यावर चांगलं वर्क जर केलं तर IITचे कोर्सेस विद्यार्थ्यांना करता येतील आणि ते सक्सेसफुली त्यांनी जर कंप्लीट केले तर त्यांना 2 क्रेडिटसुद्धा मिळतील. म्हणजे एक तर त्यांच्या अकॅडमिकसाठी त्याचा फायदा आहे, त्यांच्या याच्यासाठी करिअरसाठी त्याचा फायदा आहे, आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्या माध्यमातून तो कोर्स विद्यार्थी पूर्ण करतील. तर यावरही आपल्याला चांगलं काम करावं लागेल आणि अंतिमतः याचा फायदा आपल्याला नॅकसाठी होईलच. आता NEP बद्दल तर आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारे माहिती आहे की जे विषयांचं जे स्वरूप आता असणार आहे, मेजर मायनर विशेषतः त्यातल्या त्यात आपला विषय हा मेजर असला पाहिजे, यासाठी आपली खरी कसोटी आता येणाऱ्या काळामध्ये आहे. आपण NEP आता स्वीकारल्याच्या नंतर आता त्याला पश्चाताप करण्यात किंवा त्याच्याबद्दल नकारार्थी बोलण्यात काही अर्थ नाही. एखादी गोष्ट जेव्हा आपण स्वीकारली असते तेव्हा ती पूर्णतः आपण स्वीकारायची आणि ते जर केली तर त्यातून होणारा त्रास हा कमी असतो. म्हणून आता मेजरसाठी आपली आपला खरा जो प्रश्न आहे तो आपला विषय मेजर असण्यासाठीच आहे. कारण विद्यार्थी काय करतील, फॉर एक्झाम्पल सेकंड इयरला गेल्याच्या नंतर त्यांनी जे ऑप्शनल विषय निवडलेत त्यातला एक विषय ते मेजर म्हणून निवडतील आणि समजा त्यांनी तो एक विषय मेजर म्हणून निवडला आणि दुसरा विषय जर मेजर म्हणून निवडला नाही तर एकच निवडायचा असल्यामुळं तर ऑटोमॅटिक वर्कलोडवर त्याचा परिणाम होईल आणि मग वर्गातली किंवा त्या विषयाची असणारी विद्यार्थी संख्या सुद्धा लिमिटेड होऊ शकते. म्हणून या बाबतीत आपल्याला जास्तीत जास्त काम करावं लागेल. एक तर आता ॲडमिशन प्रक्रियेचा खूप वेळ आहे, तिथं तर आपण काम करूच, पण त्याच्यासोबत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी मेजर आपला विषय निवडला पाहिजे. यासाठीचं विद्यार्थ्याला पर्सनल कन्व्हिन्सिंग करणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांपर्यंत जाल आणि त्याला तुम्ही म्हणाल की माझा हा विषय तू घे बाबा, त्यांनी जर तुम्हाला विचारलं मी का घेऊ विषय हा,
कारण आता ती वेळ येणार आहे. NEPच्या नंतर आता बघा स्टुडंट सेंट्रिक पॉलिसी असल्यामुळे 100% वेळ येणार आहे. तो म्हणाल की मी विषय काय घेऊ तुमचा, तर तेव्हा मग त्याला एक कमीत कमी 5 तरी गोष्टी आपल्याला सांगता आल्या पाहिजेत की तू हा विषय घेतला पाहिजे आणि तो कन्व्हिन्स झाला पाहिजे. तर ही बाब महत्त्वाची असेल. आणि याच्यावर मग आपण जर प्रत्येकाने मिळून जर काम करायचा प्रयत्न जर केला तर मला असं वाटतं की याचं स्वरूप जे आहे ते नंतरच्या काळात बदलेल. आणि NEPच्या नंतरचं जे काही शिक्षण असेल, NEP आता लागू झालीच ऑलरेडी, त्यानंतर जे काही परिस्थिती असेल त्याला सामोरं जात असताना आपल्याला फारशी भीती किंवा फारसं वेगळं काही वाटणार नाही. आणि याला जोडूनच गोष्ट तुम्हाला मी सांगतो की जसं महाविद्यालयाची बेस्ट प्रॅक्टिस असते तशी प्रत्येक डिपार्टमेंटची जर बेस्ट प्रॅक्टिस जर असेल तर ॲटोमॅटिक विद्यार्थी हा तुमच्याकडे खेचला जाईल आणि त्यालाही असं वाटेल की नाही हे विषय केलं, हा विषयात मी जर काही केलं तर मला करिअरसाठी काही संधी मिळू शकतात. आणि म्हणून आपल्यासाठीचं सगळ्यात मोठं आव्हान आहे तर अधिकाधिक विद्यार्थ्यांना वर्गापर्यंत आणणं. प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला, ही बाब तुम्हाला माझ्यापेक्षा आपण सगळे त्यात एकाच नावेतून प्रवास करतोय. सगळ्यांना आता माहिती आहे की ही बाब आपल्यासाठी तशी चॅलेंजिंग आहे आणि त्याच्यावर आपल्याला अधिकाधिक चांगलं काम करावं लागेल. मला असं वाटतं की कुठलंही काम हे तुम्ही कुठल्या ॲप्रोच न करता त्याच्यावर त्याचं यश ठरत असतं. म्हणजे तुम्ही एखादी कामाची सुरुवात केली, काही काळ केलं सोडून दिलं आणि मग म्हणायला ते होतच नाही तर कदाचित ते होणार नाही. परंतु जर आपण त्यात थोडंसं जास्त इन्व्हॉल्व झालो आणि ह्या पर्टिक्युलर काम करत असताना नेमक्या कुठल्या अडचणी आपल्याला यायला लागल्यात, त्याच्यावर आपली नेमकी कशी मात करता येईल या दृष्टीनं आपण जर प्रयत्न करायला लागलो तर मला असं वाटतं की NEPच्या नंतरचं बदलणारं जे हायर एज्युकेशन आहे त्यातही आपल्या महाविद्यालयाचा से असेल. कारण तसा उल्लेख आपण बऱ्याच जणांनी केला की हे महाविद्यालय शहर आणि गावाच्या मधोमध आहे, म्हणून दोन्हीकडून तुम्हाला विद्यार्थी मिळू शकतात. काही बाबतीमध्ये जर एखादी कॉलेज निवळ ग्रामीण भागात असेल तर शहरी भागातला विद्यार्थी तिकडे जाणार नाही, आणि शहरी भागात जर असेल तर ग्रामीण भागातला विद्यार्थी तिथे जाईल पण शहरी भागातला विद्यार्थी जास्त संख्येनं जाईल. पण इथं आपल्या बाबतीमध्ये तशी ही संधी आहे. म्हणजे वेदर इट इज ए चॅलेंज ऑर ऑपॉर्च्युनिटी वी हॅव टू डिसाईड. ती एक ओपन गोष्ट आहे, तिला संधी म्हणून घ्यायचे का त्याला एक आव्हान म्हणून पाहिजे हे आपल्याला ठरवायचे. पण याच्यावर आपल्याला सामूहिकपणे चांगले प्रयत्न करावे लागतील. तर मला असं वाटतं की ही संख्या आपल्याला अधिकाधिक वाढवत नेता येईल. बाकी मग जे काही असेल म्हणजे आपल्या लिव्हजच्या बद्दल असेल किंवा अजून जे काही गोष्टी असतील ज्याचा परिणाम इंडिव्हिज्युअल आपल्यावर होत असतो ते समजून मी घेईल येणाऱ्या काळामध्ये. आणि माझ्या परीनं मी हा प्रयत्न करेल की त्याच्यामध्ये कोणावरही कुठल्या प्रकारचा अन्याय होणार नाही. परंतु त्याचा अर्थ असा नाही की सहजतेनं ती गोष्ट दिली जाईल असंही होणार नाही. तर जिथं आपण ती एखादी गोष्ट सगळ्यांसाठी म्हणून लागू करतो ती प्रॉपर पद्धतीनं ती लागू झाली का हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे. म्हणून सामूहिक पद्धतीनं आपण चांगला प्रयत्न करूयात. आपण खरं तर हे करू ते करू असं खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आपण करत बसण्यापेक्षा आपण करण्याचा निर्धार करूयात. आपल्याला जे काही प्रश्न त्या मधल्या काळात निर्माण होतील ते आपण सर्वांनी मिळून त्याला सोडवण्याचा प्रयत्न करू, म्हणजे गोष्टी पुढे जातील. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली की मी आपल्या महाविद्यालयाची वेबसाईट पाहिलेली आहे, त्याच्यावर आपल्याला बरंचसं काम करावं लागेल. म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये NAACच्या दृष्टीनं असो का कुठल्याही दृष्टीनं असो, वेबसाईट इज नथिंग बट इट इज मिरर ऑफ युअर इन्स्टिट्यूट. म्हणजे फार काही तुम्हाला येऊन फिजिकली कोणी विचारणारच नाही. आता तुमच्या वेबसाईटवर तुम्ही नेमका डेटा किती अपलोड कशा पद्धतीचा केलेला आहे त्याच्यावर तुमचं मोर दॅन 70% इव्हॅल्युएशन होणार आहे. आणि म्हणून वेबसाईट ही अपडेटेड असणं ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. आणि जो डेटा तुम्ही वेबसाईटवर अपलोड करणार आहात किंवा करतायत तो किती म्हणजे जो स्टेक होल्डर आहे म्हणजे पालक आहे, पाल्य आहे आणि समाजातला इतर घटक आहे त्यांच्या दृष्टीनं तो किती महत्त्वाचा आहे याचं इव्हॅल्युएशन हे अधिक बारकाईनं नक्कीच होणार आहे. आणि मग ते NAAC असेल किंवा कुठली दुसरी एखादी एजन्सी असेल त्या दृष्टिकोनात सुद्धा, तर त्याच्यावरही आपल्याला खूप चांगलं काम येणाऱ्या काळामध्ये करावं लागेल. बाकी आता ऑफिसच्या बद्दल तर आता जे काही ऑफिस असणारं जे वर्किंग आहे ते येणाऱ्या काळात बऱ्यापैकी मला लक्षात यायला लागेल. तर पुन्हा तेच सांगणं आहे, कारण ऑफिस असेल का काही असेल शेवटी तिथं विद्यार्थीच असतो. म्हणजे एक्झामचं काम आहे किंवा अजून कुठल्याही प्रकारचं काम आहे तिथं विद्यार्थी जात असतो. ते काम नेमकं त्याचं कशा प्रकारे होतं त्यानुसार त्याच्या मनामध्ये ऑफिसबद्दलची एक इमेज तयार होत असते. तर तिथंसुद्धा आपल्याला काही गोष्टी सामूहिकपणे चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न नक्की करावा लागेल. मला माहिती आहे की आजच सगळ्या गोष्टी आपण समजून घेण्याचा अट्टहास करणं चुकीचं आहे, कारण खूप सगळे एकदा खायचा प्रयत्न जर केला तर अपचन व्हायची दाट शक्यता असते. त्याच्यामुळे तसं काही नाही, जसं जसं गोष्टी समजायला लागतील, जे काही अडचणी वाटायला लागतील किंवा जिथे जिथं असं वाटेल की बाबा आपण याच्यावर चर्चा केली पाहिजे त्या माध्यमातून आपण ते सोडवायचा प्रयत्न करूयात. आणि आपला सर्वांचा महाविद्यालयामधला जो फिजिकल प्रेझेन्स आहे तो माझ्या दृष्टीने सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. त्याचं महत्त्व हे 100% जास्त आहे, कारण त्या फिजिकल प्रेझेन्सवर खूप गोष्टी ह्या ठरत असतात. आणि आपण सर्वजण सुज्ञ आहात, हायली एज्युकेटेड आहात, हायली रिस्पॉन्सिबल आहात,
त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण नक्कीच करणार आहात किंवा नक्कीच करत असाल याची मला या ठिकाणी खात्री वाटते. तर सांगण्याचं किंवा बोलण्याचं जरी बरंच काही जरी असलं तरी या वेळी मला असं वाटतं की इतकं पुरेसं आहे. तर या महाविद्यालयाला अधिक चांगलं कसं करता येईल या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्नशील राहूयात. शिक्षण संस्थेने माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे, मला पूर्ण खात्री आहे की मी एकटा यात काही फार करू शकणार नाही. आपण सर्वांनी मिळून जर करायचा प्रयत्न केला तर नक्की मला असं वाटतं की आज जी परिस्थिती आहे त्यापेक्षा अधिक चांगलं आपल्याला करता येईल. कारण क्वालिटी इज ए कंटिन्युअस प्रोसेस. क्वालिटीचं कुठलंच मेजरमेंट कधीच नसतं. म्हणजे आज जी गोष्ट आपल्याला खूप क्वालिटीची वाटते